आणि म्हातारपणामध्ये 50 म्हणजे 60 वर्षानंतर म्हातारपण चालू होतं. बालपणचे 20 रोग असतात इथनं वरचे, तरुणपणातले 40 रोग असतात आणि म्हातारपणात सगळ्यात जास्त म्हणजे 80 रोग असतात. आणि 80च्या 80 रोगावरती एकाही औषधाची गरज नाही म्हातारपणामधल्या, त्याला फक्त मॉलिशची गरज असते. म्हातारपणामध्ये काय असते, फक्त देशी गाईच्या तुपाने मालिश करा, तुम्ही म्हाताऱ्या माणसाला दवाखान्यात आयुष्यात कधी नाही लागणार नाही. आता माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो आणि काय कार्य चालले ते सांगतो. शुगर, बीपी, दमा, थायरॉइड, HIV हे आजार असे आहेत की जर आपण कुठल्याही जगातल्या कुठल्याही दवाखान्यात गेला तर तिथं सांगितलं जातं ही गोळी आज चालू करायची आणि मरेपर्यंत खायची, हेच सांगितलं जातं. कुठेही जा तुम्ही, किती सक्सेसफुल डॉक्टर असू द्या. पण भारतात ना जगातला आपला पहिला दवाखाना तिथं की सगळ्या गोळ्या आपण 3 महिन्यामध्ये बंद करून टाकतो. शुगरची गोळी बंद होणार, बीपीची, थायरॉइडची, HIV सगळ्या गोळ्या आपण बंद करून टाकतो. नुसतं भारतात नाही, जगातला सगळ्यात सक्सेसफुल दवाखाना करून. आणि 500 बेडचं पंचकर्म सेंटर आहे, अजून भारतात कुठंच नाही. त्यांनी तर सांगितलं महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्यात, पण संपूर्ण भारत देशामध्ये एवढं मोठं पंचकर्म सेंटर कुठंच नाही. आपण एका वेळेस 1000 पेशंट ऍडमिट करू शकतो, एवढी मोठी कॅपॅसिटी. आता लिव्हरचं ऑपरेशन करायचं म्हणलं तर एखादा दारू पिऊन लिव्हर बाद झाला, ऑपरेशन करायचं म्हणलं तर संपूर्ण जगात कुठेही जावं त्याला 35 लाख रुपये खर्च येतो. पण तो पेशंट आपण 25 ते 30 हजार पूर्ण बरा करून पाठवतो. आता किडनी खराब झाली एखाद्याची समजा, तर किडनी डायलिसिस करायचं म्हणलं तर आयुष्यभर दवाखान्यात दररोज जायला लागतं, एका दिवसाला जायला लागतं डायलिसिस करायला. पण आपल्या इथं आल्यानंतर किडनी पण बदलायला लागत नाही, डायलिसिस पण करायला लागत नाही, म्हणजे कोट्यवधी रुपये त्या माणसाची वाचतात. असा दवाखाना येतो की देशी गायच्या गोमूत्रावरती औषध तयार होतात, त्याला कुठं मोठ्या हॉस्पिटलमधनं मेडिकलमधनं औषध आणायला लागत नाही. देशी गाई आणि स्वयंपाक खोली म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं मेडिकल आहे, लक्षात ठेवा. देशी गाई ज्याच्याकडे आहे ना त्याला आयुष्यात कधी दवाखान्याची गरज पडत नाही, फक्त त्याचा वापर करून घ्यायचं माहिती पाहिजे, गायचा वापर कसं करायचा. आता महाराष्ट्रात सगळ्यात सक्सेसफुल माझी शेती आहे हे पण सांगतो तुम्हाला. मला सगळ्या शेतकऱ्यांपेक्षा 50% पाणी लागतं शेतीला. आणि 20 वर्षामध्ये संपूर्ण शेतीमध्ये रासायनिक खताचा एक कण पण टाकला नाही. माझं स्वतःच रासायनिक खताचं दुकान होतं, मी दुकान बंद करून टाकलं मला दुष्परिणाम कळाल्यानंतर 20 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून देशी गाय एकही कण न टाकता शेतामध्ये 84 टन ऊस काढला मी एकरावर. म्हणजे झिरो बजेट फार्मिंग, खर्च न करता. फक्त खुरपणाला मी खर्च करतो, मी तणनाशक मारत नाही, बायकांना जास्त पैसे देऊन खुरपण मात्र करून देतो, बाकी शेतीला काहीच लागत नाही. आपण म्हणतो ना छोटं कुटुंब सुखी कुटुंब, तसं नुसतं पीक सांभाळायचं तरी येऊ द्यायचं नाही, तुम्हाला शेतीला वेगळा खर्च करावा लागत नाही. कितीही मोठं वादळ येऊ दे दुनियात, पण माझ्या शेतातलं तुम्हाला एकही केळीचं मोड पडणार नाही, एकही ऊसाचं मोड पडणार नाही. जेवढी पिकं आहेत ना शेतातलं, खुरपणाचा फायदा काय सांगतो तुम्हाला. मी आता सांगितलं तुम्हाला, छोटं कुटुंब सुख कुटुंब म्हणजे समजा 1 डझनभर केळी आणली आपण घरामध्ये, उदाहरण सांगतात त्यांचं प्रश्न होतं, 1 डझन केळी आणली आणि घरात जर तुमच्या 20 माणसं असली तर तुम्हाला तुकडे करून द्यायला लागतील सगळ्याला, आहे का नाही? म्हणजे पोट भरणार नाही. पण 1 डझन केळी आणली 6 माणसं तुमच्या घरात असली तर प्रत्येकाला 2-2 केळी खायला मिळणार. तसं तुम्ही नुसतं पीक सांभाळलं, तणच येऊन दिलं नाही तर जे काय खायला घालत ते एकट्या पिकाला मिळणार आहे, त्यामुळे ती जोमाने मोठं होणार. एकच करा शेतकऱ्यांनी, फक्त तुम्हाला सांगतो मी, संपूर्ण शेतीला, आता पावसाळा जवळ आला, खूप मोठी संधी आहे तुम्हाला, संपूर्ण शेतीला निरगुडीचं कुंपण करायचं. निरगुडीचा फायदा एवढा मोठा आहे, 24 तास ऑक्सिजन सोडते, पिकावरती रोग येत नाही, एक फायदा. दुसरी गोष्ट, टेम्परेचर एवढं कमी राहतं ना तिथं, तुम्हाला 50% पाणी वाचते तुमच्या शेतामधलं. म्हणजे तुम्ही जर 8 दिवसाला पाणी देत असला तर मला 15 दिवसाला, महिन्याला पाणी द्यायला लागतं. इतकं उन्हाळा असून सुद्धा टिकून राहतं. आसपासच्या शेतकऱ्यांच्या उजनीच्या पाईपलाईन येतात, सगळ्यांचं करपलंय, पण माझं विहिरीची पाईपलाईन असून 9 एकरामध्ये तुम्हाला कुठंच काय वाढलं दिसत नाही, हिरवगार सगळं. त्याचं कारण एकच आहे, पूर्ण कुंपण निरगुडीच्या शेतीला माझ्या. निरगुडी अशी एकदा लावली तर आयुष्यात कधीच मरत नाही. आणि कुंपण एवढं मजबूत होतं, कितीही मोठं वादळ येऊ द्या पण तुमच्या एकही मोड खाली पडणार नाही, इतकं मजबूत कुंपण तयार होतं. वादळ आलेलं असं निघून जाणार पण शेतीत आतमध्ये खाली शिरणार नाही कसलंच, एवढा मोठा फायदा होतो. माझी केळीची बाग आहे, इतकं मोठं वादळ झालं तर एकही मोड पडला नाही. दुसरा फायदा आणखी, आपल्याकडे शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त केसेस कोर्टात कशामुळे जातात, बांधकाम करायला म्हणून, जनावर शेतात शिरलं म्हणून.
हे भानगडे असतात. एकदा निर्गुडी लावली ना 1 इंच पण जमीन टोकरू शकत नाही शेतकरी ती JCB आणल्याशिवाय. त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या पण टिकावाने तर ते शक्यच नाही त्याला. इतकं मजबूत त्याचं बांध तयार होतं. एवढं जर शेतकऱ्यांना कळलं ना, एक गाई 5 एकर खत सांभाळायची शेतीचं 5 एकराचं आणि निर्गुडीचं कुंपण केलं तर हे खूप मोठे फायदे आहेत की पाणी वाचतंय, टेम्परेचर कमी राहतं, ऑक्सिजन सोडत असल्यामुळं 24 तास ऑक्सिजन सोडत असल्यामुळं पिकांवरचा रोग पूर्णपणे कमी होतो आणि अफाट शेतकऱ्यांना फायदा होतो. म्हणजे उत्पादन खर्च 0 आणि उत्पादन मात्र भरपूर मिळतं. शेतकरी सगळे असल्यामुळे तुम्हाला शेतीचं सांगितलं. आणि आरोग्याच्या बाबतीत पण सांगतो तुम्हाला मी. मग काय सांगितलं, बालपणाला तुळस गंमत पाहिजे, तरुणपणामध्ये जिरे खाल्ली पाहिजे आणि म्हातारपणामध्ये तुपाचं मालिश पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त जेवण कसं असावं ते सांगतो तुम्हाला मी. आयुष्यात कधी पण काय खायला घेतलं ना, काय पण घ्या तुम्ही हातात खायला, हातात घेतलं की एक प्रश्न विचारायचा, हे देवाला चालतं का म्हणून. आपण देवाला जे नैवेद्य दाखवतो वेगवेगळ्या प्रकारचे, हे देवाला चालतं का म्हणून विचारायचा प्रश्न. जर चालत असलं तर बिनधास्त खायचं आणि जर देवाला चालत नसेल तर कधीच खायचं नाही. थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला. मला हे सांगायला 3 तास लागतात विस्ताराने सांगायचं म्हणलं तर. मी तुम्हाला सार सांगतो, जसं गीतेचं सार सांगतो तसं आयुर्वेदाचं सार सांगतो. उदाहरणार्थ देवाला काय काय चालतं तुम्ही सांगा मला. हा, नैवेद्य नारळ चालतं. अजून देवाचा प्रसाद सांगा. प्रसाद देवाचा चुरमुरे असतात, लाह्या असतात, फुटाणे असतात, गुळ असतो, खोबरं असतंय, सगळ्या प्रकारची फळं देवाला चालतात, सगळ्या प्रकारचं सलाड पण देवाला चालतं. काकडी, गाजर, बीट आपण धार्मिक कार्यामध्ये वापरतो आहे का नाही. अजून काय, वडापाव तर चालत नाही देवाला, आणि बिस्किट तसलं काय चालत नाही. एवढं जरी समजलं ना तर आपलं कुटुंब निरोगी आपल्याला. तुम्ही खायला आणताना फक्त जे देवाला चालतं ते आणायचं. सकाळी कवळ्या उन्हात बसून जर तुम्ही फळं खाल्ली ना सकाळी तर 90% डॉक्टरची गरज संपली. मला आता किती थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. सकाळी कवळ्या उन्हामध्ये बसून जर तुम्ही फळं खाल्ली तर 90% डॉक्टरांची गरज संपली. आणि 10% जी गरज राहते ती जेवणाच्या सुरुवातीला फक्त सलाड खायचे. काकडी, मुळा, गाजर, बीट, तोंडली, कच्ची भेंडी, कच्ची कोबी, कांदा, लसूण हे जर कच्चं खाल्लं एक दिवस तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला तर 100% डॉक्टरची गरज संपली. किती सोपं आहे बघा. आता सगळं स्वयंपाक खोलीमध्ये ह्या गोष्टी आपल्या. नाश्त्याला फळं खायची कवळ्या उन्हात बसून 4 प्रकारची आणि जेवणाच्या सुरुवातीला कच्चं खायची सलाड. एवढं समजलं तर तुमचा आपल्या कुटुंबाचा दवाखाना बनतो. आणि जर असतील क्रिटिकल काय आजार तर तुम्हाला 100% गॅरंटी की ऑपरेशन न करता सगळे आजार बरे केले जातात. कारण तिथं MBBS, MD, BHMS जेवढ्या प्रकारचे डॉक्टर भारतामध्ये आहेत ते सगळ्या प्रकारचे डॉक्टर तिथे ऍडमिट होतात. तुम्हाला ट्रीटमेंट देताना ॲलोपॅथी देणार ते. कुटुंबासाठी ॲलोपॅथी कधीच घेत नाही डॉक्टर लोक. आयुर्वेदामध्ये निवडूनच ॲडमिट करतात, हे पण लक्षात ठेवा. खूप मोठं षडयंत्र आहे औषधं खपवण्याचं, दुसरं काहीच कारण नाही. दुनियेतल्या एकाही माणसाला ॲलोपॅथीची गरज नाही. आमचा अनुभव 20 वर्षातला सांगतो तुम्हाला. कुणालाच गरज पडत नाही ॲलोपॅथी. आयुर्वेद जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे. रामायणामध्ये बाण लागल्यावर काय आहे तिथे ॲलोपॅथी इंजेक्शन चालायला होतं. महाभारतामध्ये एवढी मोठी युद्ध झाली, कुठं होतं त्यावेळेस इंजेक्शन चालायला. हे आत्ता शोध लागलेलं आहे सगळं. आपल्या भारतातलेच ग्रंथ, नालंदा विद्यापीठ होतं जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ होतं, तिथले सगळं ग्रंथ पळवून नेले इंग्रजांनी. त्यातलंच वाचून त्या ॲलोपॅथीचा शोध लावलाय त्यांनी आणि ते परत भारतात मोठ्या किमतीने विकलं जाते. दुसरं काहीच कारण नाही. जगात सगळ्यात ग्रेट आयुर्वेदच आहे, लक्षात ठेवा. जी हाडं मोडलेली डॉक्टरला बसवता येत नाहीत ना ते हाडं परत मोडून आपले हाडवैद्य बसवतात. किती लोक आहेत आपल्याकडे आहे ते कमी जास्त प्रमाणे नॉलेज आहेत, पण काय काही इतकी ग्रेट आहेत की ते कसलं पण हाडं मोडलेलं असते बसवून दाखवणार तुम्हाला. आपला सक्सेस रेट सांगतो तुम्हाला मी. दवाखान्यामध्ये समजा शिजर्स म्हणजे डिलिव्हरी करायला 10 बायका नेल्या समजा आपण. नॉर्मल डिलिव्हरी किती बायकांची करतात डॉक्टर लोक? 10% पाणी कमी लगेच 10-20%. पण आपल्या इथं 20 वर्षामध्ये जेवढे लेडीज आल्या ना ज्यांना 2-2 बाळ होती, डॉक्टरने सांगितलं होतं आई पण जगणार नाही, बाळ पण जगणार नाही शिजर केल्याशिवाय. अख्ख्या 20 वर्षामध्ये एकाचं पण शिजर होईल नाही. आता तुम्हाला डिलिव्हरीचं औषध पण मी सांगतो. तुम्ही अख्ख्या तुमच्या गावामध्ये ना सरकारी दवाखान्यात ऍडमिट करायचं, एका तासात डिलिव्हरी होणार तुमची 100% मी सांगतो तुम्हाला. काय करायचे, देशी गायचं गोमूत्र घ्यायचं 1 कप, त्यामध्ये 2 चमचे शेण टाकायचं आणि 8 वेळा गाळायचं फडक्यात. एकदम स्वच्छ पाणी पडते खाली. आणि ज्या दिवशी डिलिव्हरी करायची त्या दिवशी ते करून पाजायचे. पाजल्यानंतर एका तासात डिलिव्हरी नॉर्मल होऊन जाते.
म्हणजे कमीत कमी लाख रुपये वाचतात आणि फाडायचं पण वाचते पोट बायकांना माहिती आहे. इतकं ग्रेट आहे. आता आमच्याकडे आंधळी माणसं आली होती बरीचशी, ज्यांना सूर्य पण चमकलेला दिसत नव्हतं, इतकी आंधळी, ठार आंधळ, सगळं पूर्ण अंधार त्यांच्या आयुष्यात. देशी गायच्या शेणाचा रस डोळ्यात टाकून त्यांना दृष्टी आली. गायला महत्व काय तुम्हाला मी त्याच्यावर सांगतोय. देशी गायच्या शेणाचा रस डोळ्यात टाकला ना, डोळ्यावर पडदे आलेले निघून जातात, मोतीबिंदू बारा होतो. डोळ्याचे समजा तुम्हाला नंबर घालवायचे असते चष्म्याचे, तर गायचं गोमूत्र 3 टाइम डोळ्यात टाकायचं फक्त, चष्म्याचा नंबर सुद्धा पूर्णपणे निघून जातो. भिंगाचे चष्मे सुद्धा निघून जातात अक्षरशः. डायरेक्ट टाकायचं का त्यात काय मिक्स करायचं? काही नाही, फक्त 8 फुगडी फडक्यातनं गाळायचं, गोमूत्र डोळ्यात टाकायला वापरायचं. पेचं असलं तर 8 फुगडी फडक्यातनं गाळायचे आणि डोळ्यात, नाकात, कानात जर टाकायचं असलं तर यांना गाळलं तर चालतं, नुसतं सिंगल फडक्यातनं. आता नाकात हाड वाढलं तर डॉक्टर 25,000 रुपये घालवा आणि ऑपरेशन करा, आणि तरी पण 6 महिने परत हाड येते, परत करा, आयुष्यभर सिलसिला चालू राहते. पण गायचं गोमूत्र जर नाकात टाकलं ना तर 40 दिवसामध्ये वाढलेलं हाड पण जागेवर येतं आणि वाढलेलं मांस पण जळून जातं सगळं. म्हणजे गाय उपयोगी किती तुम्ही फक्त हे बघा. गायी दुधासाठी कधीच सांभाळायची नाही. माझ्याकडे विशिक गाय देशी गाय, पण मी आयुष्यात कधी दूध काढत नाही. नुसतं गोमूत्र शेणासाठी सांभाळायचं गाय, आफाट टाकत आहे त्याच्यात. त्वचेचा कॅन्सर सोरायसिस असतो, त्वचेचा कॅन्सर असतो, त्याला अख्ख्या भारतातला एकही डॉक्टर बरा करू शकत नाही. डॉक्टर डायरेक्ट सांगतात की तुम्ही ह्यानेच मरणार म्हणून. पण देशी गायचं गोमूत्र शेण लावून 10 मिनिटं उन्हात बसलं दररोज तर त्वचेचं कॅन्सर सुद्धा पूर्ण बरा होतं. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. अजून काय पाहिजे? हा, एवढी ताकद. आणि स्वयंपाक खोलीत तर तुम्हाला मी 2-4 पदार्थ सांगितलंच, पण अजून एक सांगतो. खूप मोठा मुक्का मार लागला, ऍक्सिडेंट झाला, पाय मोडला, हात मोडला, सहन करू शकत नाही, दवाखान्यात असतो, पेशंट बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. इतके वेळा भयंकर. कितीही मोठा मुक्का मार लागू द्या, ऍक्सिडेंट झाला, मारामारी झाली, मार लागला, काय नाही. फक्त 1 ग्लास पाण्यामध्ये चमच्याभर मीठ टाकून पाजायचं. चमच्याभर पाण्यामध्ये, 1 ग्लास पाण्यामध्ये चमच्याभर मीठ टाकून पाजायचं. तो माणूस विसरून जातो की माझा पाय मोडलाय, माझा हात मोडलाय, मला वेदना होत्या, सगळं विसरून जातं. रक्त साकळायचं बंद होतं, दवाखान्यात जास्त ते हसणार पेशंट व्यवस्थित. इतकं जबरदस्त पेन केलं आहे नुसतं मिठाचं पाणी. पण आपल्या लोकांना हे आज्ञेने ठेवलं गेलं. त्याचं कारण एकच की खूप मोठी मेडिकल चालली पाहिजे, खूप मोठे दवाखाने उभा राहिले पाहिजेत, आणि त्याच्यामुळे हे आपल्या आयुर्वेदाचं चिकित्सा सगळं दाबून टाकल्यात अशा. आता शुगरमध्ये गँग्रीन झालं समजा, तर तुम्ही कुठल्याही दवाखान्यात जा भारतात, डायरेक्ट सांगतात की पाय कट करायला लागणार, त्याला काय पर्याय नसतो. पण साधं सोपं सांगतो मला मी, विदारवण एक वनस्पती आहे किंवा कुटकुटी तर सगळ्यांना माहिती दगडी. गायचं गोमूत्र घ्यायचं, कुटकुटी पुस करायची, त्याला लावायची, हळद टाकून, देशी गायचं तुपान हळद लावायची 1 टाइम, आणि 1 टाइम गोमूत्र कुटकुटी लावायची. तोडायला सांगितलेलं पाय सुद्धा वाचवत येतात. 20 वर्षामध्ये तिथं आलेल्या काही माणसाला पाय तोडायला लागला. तुमच्या वरकुटे गावामध्ये माझे 5-50 पेशंट आहेत. तुम्ही जर जाहीर केलं असतं ना तर सगळे आले असते, पण आता माहिती नाही मला काय काय स्वरूप होतं कार्यक्रमाचं म्हणून. नाही तर सगळ्यांना फोन करून बोलवलं असतं.